हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धिस अँड दॅट. म्हणजे धिस हे कधी वापरायचं असतं आणि दॅट हे कधी वापरतो आपण. धिस आणि दॅट हे ॲक्च्युली सिंग्युलरमध्येच, पण एखादी वस्तू आपल्या जवळ असणं याला काय म्हणतात आणि एखादी वस्तू आपल्यापासून खूप लांब आहे याला काय म्हणतात, हे आपण धिस आणि दॅट या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर धिस म्हणजे काय, तर समथिंग विच इज नियर बाय, म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे. एखादी वस्तू आपल्या जवळ आहे. आता सपोज ही माझ्या समोर आहे, मग मी काय म्हणेन, धिस इज बुक. धिस इज बुक. आणि तीच जर बुक माझ्यापासून लांब असेल तर दॅट इज बुक. दॅट म्हणजे काय, समथिंग विच इज फार अवे, म्हणजे ती माझ्यापासून लांब आहे म्हणून ती फार अवे. पण तीच जर माझ्या जवळ असेल तर मी काय म्हणेन, धिस इज बुक. धिस इज बुक. सेम एखादा फ्लॉवर पॉट माझ्या शेजारी असेल तर मी काय म्हणेन, धिस इज अ फ्लॉवर पॉट और धिस इज अ वेस. आणि मला खिडकीच्या बाहेर एखादं झाड असेल आणि ते जर दाखवायचं असेल तर मी काय म्हणेन, दॅट इज अ ट्री. दॅट म्हणजे ते लांब आहे माझ्यापासून. एकच ट्री आहे पण ती माझ्यापासून लांब आहे. ते झाड माझ्यापासून लांब आहे म्हणून ते काय झालं, दॅट इज अ ट्री. आणि जे माझ्या जवळ आहे त्याला मी म्हणणार धिस. धिस मीन्स व्हॉट, समथिंग विच इज नियर बाय is called this, and something which is far away is called that. जी गोष्ट म्हणजे एकच गोष्ट माझ्या जवळ आहे, हे काय आहे, माझ्या जवळ आहे मार्कर. मग मी काय म्हणेन, दिस इज अ मार्कर. पण हाच मार्कर जर माझ्यापासून लांब असेल, खूप लांब, मग दॅट इज अ मार्कर. दॅट इज अ मार्कर. होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की धिस आणि दॅटमध्ये काय डिफरन्स आहे. धिस आणि दॅट एकच वस्तू पण ती माझ्या जवळ असेल तर धिस इज. आणि एकच वस्तू पण ती माझ्याजवळ नाही आहे, ती लांब आहे माझ्यापासून, त्याला मी म्हणेन दॅट. पेन माझ्या जवळ आहे तर मी म्हणेन, धिस इज माय पेन. धिस इज अ माय पेन. काय म्हणेन मी, धिस इज माय पेन. पण हाच पेन जर माझा कोणी दुसऱ्या मैत्रिणीने घेतला तर मी काय सांगेन, दॅट इज माय पेन. दॅट इज माय पेन. हा डिफरन्स आहे धिस आणि दॅटमध्ये. धिस म्हणजे जवळ आहे ती वस्तू, एकच वस्तू सिंग्युलरमध्ये धिस, आणि सिंग्युलरमध्येच पण ती जर माझ्यापासून फार अवे आहे, म्हणजे जरा लांब आहे, त्याला आपण म्हणायचं दॅट. तर हे झालेलं आहे आपला आजचा धिस आणि दॅट या व्हिडिओबद्दल. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर इथेच एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय आहे, तर एक बुक आहे आणि त्याच्यामध्ये हे पहा, धिस इज अ बॅग. आता ही बॅग या मुलाच्या अगदी जवळ आहे म्हणून हे काय आहे, धिस इज अ बॅग. पण इथे जो हा एक ट्रक आहे किंवा ही एक गाडी आहे ती या बॉयपासून लांब आहे. इथलं डिस्टन्स तुमच्या लक्षात येत असेल. ही जवळ आहे एकच वस्तू म्हणून धिस इज, आणि ही एकच वस्तू आहे, ट्रक आहे किंवा काही टॉय आहे, खेळणं आहे किंवा गाडी आहे, तर दॅट इज म्हणजे इथून त्याच्यापासूनचं हे डिस्टन्स काय आहे, लांब आहे म्हणून याला म्हटलेलं आहे दॅट इज. नेक्स्ट वन, आता एक बुक आहे ते त्याच्यापासून जरा लांब आहे, मग दॅट इज बुक. दॅट इज बुक. आणि हे जे डॉग आहे हे या मुलाच्या अगदी जवळ आहे म्हणून धिस इज अ डॉग. धिस इज अ डॉग. सेम वे हे एक फ्लावर आहे आणि ते त्याच्या जवळ आहे म्हणून धिस इज अ फ्लावर. धिस इज फ्लावर. आणि हेच इथे हे झाड आहे ते खूप लांब आहे म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, दॅट इज अ ट्री. दॅट इज
ट्री. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं आहे, दिस आणि दॅटबद्दल. सिंग्युलरमध्ये एखादी वस्तू ज्यावेळेला ती आपल्या जवळ असते, नियर बाय असते, त्यावेळेला आपण म्हणूयात दिस. आणि जर एखादी वस्तू सिंगलमध्येच पण ती आपल्यापासून लांब असेल तर त्याला आपण म्हणूयात दॅट. दिस आणि दॅट. दिस इज अ बुक, दॅट इज अ बुक. दिस इज अ पेन, दॅट इज अ पेन. येस. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन असे सेंटेन्सेस फॉर्म करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एखादं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स ज्यावेळेला तयार करू त्यावेळेला दिस कधी वापरायचं असतं आणि दॅट कधी वापरायचं असतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.